एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरामध्ये माझा जन्म झाला. दुसऱ्या लोकांना असं वाटतं, की बारामती म्हणजे रावणाची लंका जशी सोन्याची ना, तशी पवारांची बारामती सोन्याची. बरोबर. इथं म्हणजे तिकडं सोन्याचा धूर निघतो असं म्हणायची लोकं. हं, हं, हं. तसं बारामती म्हणजे आहे ना, बारामती म्हटलं की काय वाटतं देशाला, महाराष्ट्राला, सगळं लुटून नेलं बारामतीला. प्यायला पाणी नसते आम्हाला. आमची जी बारामतीच्या पश्चिम भागातली जी जिरायती गावं जी आहेत हं. दुष्काळी, आम्हाला उन्हाळ्यामध्ये टँकर असतो. प्रचंड भयंकर वाईट अवस्थेमध्ये आमचं ते सगळं बालपण गेलं. मी छपराच्या घरामध्ये राहून मोठा झालेलो माणूस आहे. छपराचं घर. बरं. त्या घरामध्ये मी राहिलोय आणि माझं बालपण म्हणाल ना, तर ते खरं सांगू का, मी जेवढं शाळेत शिकलो, किती शिकलो ते मी नंतर सांगेल, कारण तुम्हाला आत्ता असं वाटेल की हा खोटं बोलताय. मी जोपर्यंत शाळेत गेलो आणि शाळेत जेवढं शिकलो, एकाही वर्षी मला नवीन पुस्तक वडिलांनी विकत घेतलं नव्हतं. एकाही वर्षी. एवढी गरिबी होती. आदल्या वर्षी कुणीतरी वापरलेली निम्म्या किमतीत किंवा पुस्तकं. 30% 20% ती फाटकी पुस्तकं आणायची. त्यालाच पेपरचं कव्हर लावायचं, दोऱ्यानं शिवायचं आणि ते तसं. बरं, गावापासून पण रानात राहायला 5 किलोमीटर. हं. आमच्या तिकडं लाईट नाही. आमच्या तिकडं गावाचा आणि आमचा गाडी मात्र संबंध नाही. मग आमचं ते आत्ताचं जे रमणं आहे ना, तर हं. ते आम्ही जे शेतात रमायचो ना, तर त्याचं कारण त्यावेळी इंजिन नव्हते किंवा आत्ताच्या सारखं मोटर किंवा वीज पंप नव्हते. मग शेताला पाणी द्यायचं तर कसं द्यायचं? मोट बैलांची. बरोबर आहे. हं. मग त्या मोटेवरचं गाणं मी ऐकायचो आणि त्यावेळी माझा बाप मला आहे ना, महाराष्ट्रातला खूप मोठा विचारवंत वाटायचा. कारण बापाला सही करणे इतपत पण म्हणजे सही निशाणी अंगठा. अंगठा. हं. माझ्या आईला लिहिता वाचता येत नाही. माझ्या वडिलांना लिहिता वाचता येत नव्हतं. पण बाप त्या मोटेवरती एवढं सुंदर गाणं म्हणायचा. माझी आजी जात्यावरती दळण दळायला लागली ना पहाटेच्या वेळी, हं. एवढं मोठं ते दगडाचं जातं घरघर, घरघर ओढायची, घामाघूम व्हायची. पण त्याच्यात आहे ना एवढं सुंदर मध्येच सुपातलं धान्य घ्यायची, जात्यामध्ये टाकायची, दगडाचं जातं ओढायची आणि त्या घरघरीनं आम्हाला जाग यायची. त्यावेळी आजी ओवी म्हणत असायची. हां. जात्यावरची ओवी. मला असं वाटायचं, की अरे, आजीला लिहिता वाचता येत नाही. हं. आजी कुठल्या गावाला जात नाही. आजीला कोणी शिकवायला पण नाही. मग आजी एवढं सुंदर गाणं कसं काय म्हणते? आणि तुम्हाला सांगू का, आज मला कळतं, की कविता मीटरमध्ये असते, कवितेला छंद असतात, वृत्त असतात वगैरे, वगैरे. पण माझ्या आजीनं त्यावेळी जात्यावरती दळण दळत असताना म्हणलेल्या 4 ओळी मला आठवतायत. ती याचा मीटर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही साहित्यिकानं सांगावं, की ही मीटरच्या बाहेर गेली आहे. आजी काय म्हणायची माहिती आहे दळण दळताना? आजी म्हणायची, झाड बेलाचं, झाड बेलाचं, झाड सुरूचं, झाड पेरूचं, करकरा लवना बाई, मोगरा जाई, कृष्णाला झोका ना देई, यशोदा माई. अजिबात मीटर जात नाही हं. किंवा लगावली सुद्धा जात नाही. झाड बेलाचं, झाड बेलाचं, झाड पेरूचं, झाड सुरूचं. जातंय का हे मग? नाही जात. आणि शहरातली लोकं म्हणतात, की गावाकडच्या लोकांना कविता कळते का? यांनीच मुळात कविता जपली आणि त्याचाच तो अंश माझ्याकडे आला आणि मी ते लिहीत गेलो. पण बालपण एवढ्या वाईट अवस्थेमध्ये गेलं, ज्यावेळी मला आमच्यावरती कर्ज होतं, या दुष्काळाने वगैरे. अगदी त्या काळात सुद्धा लाखात कर्ज होतं. समोरचा जो माणूस आम्हाला दिसेल ना, हं. आम्ही त्याचं देणेकरी लागायचो. हो. तर समोरचा माणूस आहे ना, म्हणजे आम्हाला पाहिल्याच्या नंतर त्यांनी एकतर पैसे तरी मागायचा, नाहीतर वाटवाकडे करून जायचा. हं. का वाटवाकडे करायचं माहिती आहे? की पहिलंच देणं दिलं नाही, परत पैसे मागेल. हो. एवढ्या वाईट अवस्थेमध्ये हे सगळं बालपण गेलं आणि मग ज्यावेळी आपल्या जवळची माणसं आपल्यापासून लांब जायला लागतात ना, आपलीच माणसं आपल्याशी बोलत नाहीत, त्यावेळी आपण आपल्या स्वतःशी बोलतो. मला वाटतं, की प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना, तुमच्या जवळ किती माणसं आहेत, तुमच्या लांब किती माणसं आहेत, ती तुमच्याशी किती बोलतात, त्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वतःशी बोलायला सुरुवात करा. तुमचा स्वतःशी संवाद सुरू झाला ना, की तुम्हाला सापडत जाता. मला नक्की. त्या बालपणामध्ये जगलेल्या जेवढ्या वेदना आहेत, मी त्या या पेन हातात घेतला आणि मी मला सापडत गेलो. त्याच्यामुळं त्या वेदना उगाळण्यामध्ये मला आत्ता तरी अजून काही इंटरेस्ट नाहीये.